जर आता या काळामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असते तर त्यांना हे पटलं असतं का? संतांच्या हातामध्ये टाळ मृदुंग होते, परंतु आज हे संत जर असते, त्यांच्या हातामध्ये मोबाईल जरी असता तरी मोबाईलच्या माध्यमातून त्यांनी हे असं म्हटलं नसतं की तुमची टेपावर टाका, पुढे काय होणार आहे. त्यांनी समाज जागृतीचं काम केलं असतं आणि हे समाज जागृतीचं काम अतिशय महत्वपूर्ण आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं की माणसं द्या माझं माणसं द्या. त्यांनी सांगितलं की देव पाहायचा असेल तर डोळे मिटू नका. त्यांनी हे सांगितलं की माणसाचा माणूस शोधायचा असेल तर त्याच्या अगदी जवळ जा. त्यामध्ये वाईटही काही असेल परंतु चांगलं जे आहे ते शोधा आणि त्याला माणूस म्हणून घडवण्याचा जो सुंदर मंत्र त्यांनी राष्ट्रसंतांनी दिला तो अंगीकारायचा आहे. आज या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने हा परिसंवाद आयोजित केला गेलेला आहे. खरं म्हणजे आपण बघतो की गेल्या वर्षभरामध्ये प्रफुल्ल कुकडे यांच्या मार्गदर्शनात आणि त्यांची पूर्ण समिती, त्यांची पूर्ण चमू अतिशय हिरिरीने, अतिशय म्हणजे दर रविवारी आपल्याला या ठिकाणी सभा झालेली दिसते. मग त्यात गजेंद्र सुरकर सर, आदरणीय डॉक्टर सतीश तराळ सर, हे सर्व मान्यवर त्या ठिकाणी असतात आणि आपल्या अमरावती जिल्ह्यासाठी, आपल्या अमरावती शाखेसाठी नेमकं नवीन कोणतं पाऊल उचलायला पाहिजे, काय करायला पाहिजे, चमत्कारांवर खरोखरच विश्वास आहे का, बंधू साधू बाबा जे हातामध्ये कापूस आणतात आणि कापून किती वेळ ठेवतात त्याचं सुद्धा प्रात्यक्षिक सादरीकरण कार्यशाळा या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून विविध महाविद्यालय